आदित्य रानूबाईची कथा. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा बसता? तो म्हणाला, सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिले आदित्यवारी मौनवान मुकाट्यानं उठावं, सचिव वस्त्रासहित स्नान करावं, अग्नोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडाचा फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी सप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं, झाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमचे घर येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पाऊली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मणास बोलावलं. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावाने कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवू घाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्य नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकराला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदान घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, मोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय देव दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोकून मोहराने भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देव दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू घाऊ घातलं, नारळ बोकरून होमराने भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व उडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन
नाव माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण हरीच्या रूपाने आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठली, दळाच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप दिला. तिच्या बहिणीला सांगितला. बहिणी तिलाही परसदारान घरी नेलं, नाहू मातलं, खाऊ घातलं, पाटाचं बेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारले, याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आली. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठली, पोईक कुठले, परवर कुठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्याच मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपणही आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणी आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्यानं राणीनं घेऊन तिनं त्याला दिली. तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावाने कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं 2ऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणी आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळाचा पणा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली. आपल्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावाने माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळे चिंताक्रांत बसली आहे. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला, तो आला. ती म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यांची ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय तो वसा तो मला सांग. मग राणी त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगा पाणी तापवलं. पंचपक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, कोणाच्या पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. 3 आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.